वेलकम मिस्टर अँड मिसेस सिंघानिया. रॉनी बोलला तसे ते दोघे आत आले, पण अमित मात्र अजूनही त्या लेडीकडेच पाहत होता आणि ती पण त्याला बघून स्माईल देत होती. हॅलो मिस्टर राज्याध्यक्ष, मीट माय वाईफ मिसेस सानिका सूरज सिंघानिया. सूरज सिंघानिया बोलले तसा अमित जोरातच ओरडला, सानू तू? व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. आणि त्याने जवळ जाऊन हलकेच तिला हग केलं. पण मिसेस सिंघानियाने ती मिठी अजूनच घट्ट केली आणि इथे जानू मात्र हाताची मूठ आवळत त्याला डोळे बारीक करून बघू लागली. आता पुढे. हाऊ आर यू अमित? सानिकाने विचारलं. आय एम गुड. पण तू इथे म्हणजे मिसेस सिंघानिया? अमित बोलत होता पण तिने त्याला अडवलं. अरे हो सांगते, सगळं सांगते. आत तर जाऊया आधी, ती हसून बोलली. या शुअर, प्लीज कम, तो बोलला. आता सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. सो मिस्टर राज्याध्यक्ष, कसं वाटलं सरप्राईज? सूरज सिंघानिया बोलले तसा अमित त्यांच्याकडे पाहतच राहिला. मला सानिकाने आधीच सांगितले तुमच्याबद्दल, मला माहीत आहे. आणि तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तर मी तिचं नाव डिस्क्लोज केलं नव्हतं. पण आता मी पण निश्चिंत असेल. तुम्ही दोघे इतके चांगले फ्रेंड्स आहात म्हटल्यावर हा प्रोजेक्ट पण दोघे मिळून नक्कीच यशस्वी करून दाखवाल, हो ना? सूरज सिंघानिया बोलले. ऑफकोर्स डार्लिंग, तुम्ही बघाच आपला प्रोजेक्ट 100% सक्सेसफुल होईल, हो ना अमित? सानिका बोलली. येस ऑफकोर्स, अमित पण बोलला. आता त्यांचा स्नॅक्स वगैरे देऊन पाहुणचार केला गेला होता. मिस्टर अँड मिसेस सिंघानिया, प्लीज कम, आय विल शो यू मॅम्स न्यू केबिन. मिस्टर अँड मिसेस सिंघानिया प्लीज या, मी तुम्हाला मॅमची नवीन केबिन दाखवतो. रॉनी बोलला तसे ते दोघे पण हसून त्यांच्यासोबत गेले. वाव, आय लाईक इट, मला आवडली आहे ही केबिन. थँक्स अमित, सानिका बोलली. इट्स माय प्लेजर, अमित पण बोलला. आता प्रोजेक्टबद्दल एक छोटीशी मीटिंग घेण्यात आली. त्यात काही पॉईंट्स डिस्कस केले गेले आणि मग मिस्टर सूरज सिंघानिया जायला निघाले. ओके मिस्टर राज्याध्यक्ष, आय विल टेक युअर लीव नाव. आय हॅव वन व्हेरी इम्पॉर्टंट डील, सो आय हॅव टू गो. सानिका विल स्टे हिअर. ओके मिस्टर राज्याध्यक्ष, मी आता तुमची रजा घेतो. मला खरंच एक खूप महत्त्वाची डील साईन करायची आहे, म्हणून जावं लागतंय. सानिका थांबेल इथे, सूरज सिंघानिया बोलले आणि निघून गेले. सो मिसेस सिंघानिया, काय हे कधी झालं? तू कधी लग्न केलंस? आणि ते पण सूरज सिंघानियाशी? तू तर ऑस्ट्रेलियाला होतीस ना? मग US ला कशी गेली? आणि लग्न पण केलं? आम्हाला तर काही पत्ताच नाही. बोलावलं नाहीस आम्हाला तू लग्नाला, अमित बोलला. तू पण तर कुठे बोलावलं मला तुझ्या लग्नाला? सानिका आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. अगं माझं लग्न तर घाईघाईत झालं ना, म्हणून कळवायचं राहिलं, तो बोलला. अच्छा, घाईघाईत काय? मला माहीत आहे हा सगळं, तुझं लव्ह मॅरेज झालंय ना, ती बोलली. हो, पण तुला कोणी सांगितलं? त्याने विचारलं. सगळ्या गोष्टी कळतात रे मला, सांगायला कशाला हवंय, ती बोलली. तसा तो मग काहीच नाही बोलला. माझं म्हणशील तर मी आणि सूरज एका पार्टीत भेटलो. पाहता क्षणी त्याला मी आवडले. त्यांनी मला प्रपोज केलं लग्नासाठी आणि मी हो बोलले आणि मग आमचं लग्न झालं, सानिका बोलली. ओके, पण तुमच्यात तर इतका मोठा एज डिफरन्स आहे, तरी तू हो म्हणालीस, त्याने विचारलं. एज डझंट मॅटर अमित, मला पण आवडले ते, म्हणून मी लग्न केलं त्यांच्याशी. खूप प्रेम करतात ते माझ्यावर आणि मी सुद्धा खूप प्रेम करते त्यांच्यावर, ती त्याच्याकडे पाहत बोलली. ओके गुड, ते मला आधी पण कळलं होतं, म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून, की ते त्यांच्या वाईफवर खूप जास्त प्रेम करतात. मी पण माझ्या जानूवर खूप खूप जास्त प्रेम करतो, तो बोलला. ओ रिअली? तू भेटवलं नाहीस तुझ्या वाईफला मला पण आवडेल तुझ्या जानूला भेटायला, सानिका बोलली. हो नक्कीच, अमित बोलला आणि त्याने इंटरकॉमवरून कॉल करून जानूला आत पाठवायला सांगितलं. मै कम इन? जानू बोलली. येस जानू, प्लीज कम, तो बोलला आणि उठून डोअरजवळ गेला आणि तिला हात पकडून आत घेऊन आला. मीट माय लवली वाईफ जान्हवी, अमित जानूच्या खांद्यावर हात ठेवत बोलला.
तशी सानिका उठली आणि जानूजवळ आली. हे हाय जानवी, नाईस टू मीट यू, सानिका बोलली. सेम इयर मॅम, जानूने पण तिच्या हातात हात दिला. हे डोंट कॉल मी मॅम, जस्ट कॉल सानू, लाईक अमित कॉल्स मी. अगं मला मॅम नको म्हणू, फक्त सानू म्हण, जसं अमित हाक मारतो. सानिका अमितचा हात हातात घेत बोलली. तसं जानूने एक रागीट लूक अमितला दिला आणि सानिकाकडे पाहून कशीनुशी हसली. अगं जानू, सानू आणि मी एकाच स्कूलमध्ये होतो, चाइल्डहूड फ्रेंड्स. अमित आता सानिकाकडून हात सोडवत बोलला. बिचारा जानूच्या धारधार नजरेलाच घाबरला होता. त्यावर जानूने कशीनुशी स्माईल दिली आणि बोलली, मी जाऊ का आता? ते काय आहे ना, माझी कामं पेंडिंग आहेत बाहेर, ती बोलली आणि पुन्हा त्याला एक लूक देऊन ती बाहेर गेली. अमित, युअर वाईफ इज सो ब्युटिफुल, सानिका बोलली. येस, शी इज. आय लव्ह हर सो मच, तो जानूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाला. त्यावर सानिका पण हसली. हे अंकल आंटी कसे आहेत? सानिकाने विचारलं. हो, दोघंही छान आहेत. डॅड पण असतात ऑफिसमध्येच, पण आज त्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती म्हणून ते लवकर गेले, अमित बोलला. ओके, मला आवडेल त्यांना भेटायला, सानिका बोलली. हो हो नक्कीच, का नाही, तू एक दिवस घरी ये ना, म्हणजे मग त्यांची भेट पण होईल तुझी, अमित बोलला. हो चालेल, पण एक दिवस कशाला, आज संध्याकाळीच येते ना मी तुझ्या घरी. असंही सूरज पण आज लेटच येतील घरी. पण तुला चालेल ना, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नसेल तरच. हा, सानिका बोलली. अगं वेडी आहेस का, मला काही प्रॉब्लेम असू शकतो, मला तर आनंदच होईल. आज इतक्या वर्षांनी तू माझ्या घरी येतेस, मॉम डॅड पण खुश होतील, अमित बोलला. ग्रेट, मग मी नक्की येईन आज, सानिका बोलली. बरं, मी रॉनीला पाठवतो, तो तुला प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स एकदम बारकाईने समजावेल. ओके, अमित बोलला. ओके, पण तूच का नाही समजावत मला प्रोजेक्ट डिटेल्स, म्हणजे तू जास्त परफेक्टली एक्सप्लेन करू शकतोस मला, असं मला वाटतं, बाकी काही नाही, सानिका बोलली. ओके, नो इश्यू, आय विल एक्सप्लेन यू, अमित पण हसून बोलला आणि मग त्याने रॉनीकडून त्याचा लॅपटॉप सानिकाच्या केबिनमध्येच मागवून घेतला. आता तो सानिकाला प्रोजेक्टचे डिटेल्स समजावू लागला. बराच वेळ होऊन गेला तरी अमित अजून सानिकाच्या केबिनमध्येच होता. तो एक एक पॉईंट तिला समजावत होता, पण इथे जानूचा मात्र रागाने तीळ पापड झाला होता. तिला हे माहीत नव्हतं की तो सानिकाला प्रोजेक्ट डिटेल्स एक्सप्लेन करतोय ते. तिच्या डोक्यात फक्त हेच होतं की सानिका आल्यापासून अमित सानिकाच्या केबिनमधून बाहेर पडलाच नव्हता. म्हणजे जानूलाही कळत होतं की ते दोघे चाइल्डहूड फ्रेंड्स आहेत, म्हणून त्यांना स्पेस द्यायला हवी. पण सानिका ज्या प्रकारे त्याचा हात पकडत होती ते जानूला काहीतरी विचित्र वाटत होतं, म्हणून अजूनच तिला राग येत होता. आता ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. अजून अमित सानिकाच्या केबिनमध्येच होता. जानूने एक रागीट लूक त्या केबिनवर टाकला आणि ती तिची पर्स घेऊन बाहेर आली. ती आता त्यांच्या गाडीत बसली, पण अमित काही अजून आलाच नव्हता. तिने त्याला मेसेज केला होता निघण्यासाठी, पण त्याने ना त्यावर रिप्लाय दिला होता, नाही तिला कॉलबॅक केला होता. ती तशीच गाडीत बसून राहिली, पण नाकावर राग होताच. दादा, तुमच्या सरांना फोन करा आणि बोलवा लवकर, जानू ड्रायव्हरला बोलली. ती काही त्याला फोन करणार नव्हतीच. मॅम, सरांचाच फोन आला होता, ते तुमच्याबद्दल विचारत होते. मी बोललो मॅम बसल्यात गाडीत, पण त्यांनी 15 मिनिट थांबायला सांगितलं आहे. ते सानिका मॅमना सोबत घेऊन येत आहेत. ड्रायव्हर बोलला तशी जानू डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. दादा, तुम्ही तुमच्या सरांना आणि सानिका मॅमना सोबत घेऊन या, मी जाते टॅक्सीने, माझं थोडं काम आहे, जानू बोलली आणि निघून पण गेली. ड्रायव्हर बिचारा बघतच राहिला, काहीच करू शकला नाही तो. वाह मिस्टर राज्याध्यक्ष, आज लहानपणीची मैत्रीण काय भेटली, तुम्ही तर बायकोला विसरूनच गेले. ठीक आहे, या घरी दाखवतेच तुम्हाला, जानू मनातल्या मनात त्याला कोसत होती. शेवटी तिने टॅक्सी पकडली आणि ती घरी निघून गेली. इथे अमित सानिकाला घेऊन बाहेर आला, पण गाडीत जानू नव्हती. व्हेअर इज जानू, अमितने काळजीने विचारलं. सर मॅम टॅक्सीने गेल्या, ड्रायव्हर बोलला. व्हॉट, पण का, तू थांबवायचंस ना,
एकटीला जाऊ कसं दिलं? अमित बोलला. त्याला तिची काळजी वाटत होती. सर, मॅम बोलल्या त्यांना काहीतरी काम आहे आणि म्हणून लवकर जायचं आहे, म्हणून त्या निघून गेल्या, ड्रायव्हर बोलला. त्यावर अमितने फोन काढला आणि तिचा नंबर डायल करणार इतक्यात सानिका बोलली. अरे अमित, असेल तिला लवकर जायचं, नको इतकी काळजी करू, चल आपण जाऊया, घरी भेटेल ती आपल्याला, सानिका बोलली. तसं अमितला पण पटलं ते, आणि मग त्याने फोन ठेवून दिला आणि ते घरी गेले. हॅलो आंटी, ओळखलत का? सानिका बोलली. अगं सानिका ना तू, केवढी मोठी झाली आहेस आणि खूप सुंदरही दिसतेस, मॉम बोलल्या. थँक्यू आंटी, पण मोठा तर तुमचा मुलगा पण झालाय ना, मग मी कशी छोटी राहीन? सानिका हसून बोलली. तसे सगळेच हसू लागले. अंकल कुठे दिसत नाही आहेत, आले नाहीत का अजून? सानिकाने विचारलं. नाही, आहेत ते, त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत, मी बोलावते, मॉम बोलल्या. तसं सानिकाने त्यांना थांबवलं. कशाला आंटी, मी तिथेच जाऊन भेटते त्यांना, सानिका बोलली. तसा अमित तिला डॅडच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. तो जानू फ्रेश होऊन खाली येत होती. तिने एक नजर त्यांच्यावर टाकली आणि मग ती किचनमध्ये गेली. आता सानिका आणि अमित डॅडना भेटून हॉलमध्ये आले होते. तोच मॉमने जानूला आवाज दिला. जानू बाळा इकडे ये. तशी जानू किचनमधून बाहेर आली. सानिका, ही आमची जानू, माझ्या अमितची बायको, मॉम बोलल्या. त्यावर सानिका हसली. आंटी, आमची भेट ऑफिसमध्येच झाली आहे, सानिका बोलली. ऑफिसमध्ये? मॉमला काही कळलं नाही. त्यावर अमितने मग मॉमला सर्व सांगितलं की ती मिसेस सानिका सूरज सिंघानिया आहे. मॉमला पण आश्चर्यच वाटलं ऐकून, पण मॉमने तसं दाखवलं नाही. अमित, तू तुझी बेडरूम नाही दाखवलीस, सानिका बोलली. तसं अमितच्या भुवया उंच झाल्या, पण इथे जानूने मात्र रागाने हाताच्या मुठी आवळल्या. अरे हो, तिला आपलं घर दाखव ना, पहिल्यांदा आली ती इतक्या वर्षांनी, लहान होती तेव्हा एक दोनदा आली होती तुझ्यासोबत, मॉम पण बोलून गेल्या. मग मात्र तो तिला वर घेऊन गेला, पण जाताना त्याने एक कटाक्ष त्याच्या बायकोवर टाकला, जी आता रागाने त्याच्याकडेच पाहत होती. बिचाऱ्याला कळत नव्हतं करू तर करू काय. एका बाजूला लहानपणीची मैत्रीण होती, तर एका बाजूला त्याची लवली वाईफ. अडकित्यात अडकला होता बिचारा. वाव, छान आहे तुझी रूम अमित, आणि हा फोटो तर खूपच छान आलाय. त्यांच्या बेडच्या वर लावलेला तो त्या दोघांचा लग्नातला फोटो पाहून ती बोलली. थँक्यू. अमित पण क्षणभर त्या फोटोत हरवला. चल खाली जायचं, सगळे जेवायला वाट पाहत असतील ना, सानिका बोलली. तसा अमित पण हो बोलला आणि मग ते दोघे खाली आले. डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते. सानिका अमितच्या बाजूला जाऊन बसली. तशी जानू मात्र बघतच राहिली. अगं, ती माझी खुर्ची आहे, जानू बोलली. तिला तर जाम राग आला होता तिचा, पण त्यापेक्षा जास्त अमितचाच राग आला होता. अगं जानू, बसू दे तिला, ती पाहुणी आहे आपली, तू ये आज माझ्या बाजूला बैस, मॉम बोलल्या. तशी जानूने हो मध्ये मान हलवली आणि अमितकडे एक रागीट लूक देऊनच ती मॉमच्या बाजूला जाऊन बसली. पूर्ण जेवण होईपर्यंत सानिका इकडचं तिकडचं बोलत होती. मॉम डॅड पण गप्पा मारत होते, पण इथे जानू मात्र कंटिन्युअस अमितला स्टेअर करत होती, ते पण रागीटवाला लूक देऊन. तिचा तो अवतार पाहून तर अमितने एक औंढा गिळला. त्याला कळलं होतं मॅडमचा राग आता 7व्या आसमानावर पोहोचलाय. तिला मनवण्यासाठी काहीतरी नक्कीच करावं लागणार होतं त्याला. आता त्यांचं जेवण झालं होतं. सानिका सगळ्यांचा निरोप घेऊन निघू लागली. जाताना ती मॉम डॅडच्या पाया पडायला मात्र विसरली नाही. मॉम डॅड पण आश्चर्याने एकमेकांकडे पाहतच राहिले. जानूच्या चेहऱ्यावर मात्र कोणतेच एक्सप्रेशन्स नव्हते. ओके बाय अमित अँड जानू, उद्या भेटू ऑफिसमध्ये, टेक केअर, ती बोलली आणि गाडीत बसली. तिची गाडी ड्रायव्हर घेऊन आला होता तिला घेऊन जाण्यासाठी, आणि मग गाडी तिथून निघाली. सगळे आत आले. अमितने पाहिलं तर जानू त्याला पाय आपटतच स्टेअरकेसवरून चढून जाताना दिसली. अरे देवा, तूच वाचव आता मला, अमित वर बघून बोलला. मग तो मॉम डॅडना गुड नाईट बोलून वर गेला. रूमच्या बाहेर उभा राहून तो विचार करत होता की आज जाऊ की नको जाऊ. शेवटी डोळे गच्च मिटले त्याने आणि पटकन दार ओपन करून आत गेला तो.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.